नमस्कार मैत्रिणींनो, अमृताज होम अँड लाईफ या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे कढी भात। तर कढी हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे। कढी भात ही म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी येतं। तर अशी कढी कशी बनवायची तर मी आज ते तुम्हाला दाखवतेच। मला ही लग्नाच्या आधी कढी खायला खूप आवडायची, पण मी कधीच बनवली नव्हती। ज्यावेळी लग्नाच्या आधी कढी खायचे त्यावेळी आई बनवायची आणि लग्न झाल्यावरती माझ्या सासूबाई बनवायच्या। तर नंतर मी सासूबाईंकडून ही कढी कशी बनवायची ते मी शिकून घेतलं। तर चला तुम्हाला ही माझ्या सासूबाईंची रेसिपी शेअर करते। तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे छान फेटून घेणार आहोत। आता हे फेटून घेतल्यावरती आपली कढीला छान कन्सिस्टन्सी यावी म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ घालणार आहोत। तर हे पीठ घातल्यावरती ही आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी मी इथे थोडेसे कढीपत्ता, 4-5 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता मिरची ही आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर थोडी मिरची जास्त घाला। मी इथं थोड्याशा छोट्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता फोडणी देऊया। फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये छान जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे। आता कढी बनवताना सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर ती आहे फोडणी। फोडणी आपली जेवढी छान बसेल तेवढ्या आपल्या कढीला छान चव येते। आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण मिरची बारीक करून घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूण खोबऱ्याचा जो मसाला आपण करतो भाजीसाठी तो घालायचा आहे। आता हे सर्व भाजत आल्यावरती त्याच्यामध्ये हळद, थोडंसं धनेपूड, जिरेपूड घालायचे आहे। आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत आणि हे भाजल्यावरती आपण त्याच्यामध्ये जे आपण बनवलेलं आहे ना दही, तर ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। हे पहा किती छान आपली कढी झालेली आहे। आता तुम्हाला कढी किती पाहिजे आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आणि जर कढी जास्त पातळ झाली तर त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ पण ॲड करा। आता तुम्हाला कढी जर गोड आवडत असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घाला। मला आंबट गोड आवडते म्हणून मी थोडीशी त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे। आता अशा प्रकारे आपली कढी बनवून झालेली आहे। आणि सगळ्यात शेवटीचं काम म्हणजे कोथिंबीर, तर ती कोथिंबीर ही वरून घालून घ्यायची आहे। आता हे कढी आहे ती अजिबात उकळू द्यायची नाही। ज्यावेळेस कढी उकळते त्यावेळी ती फुटते, म्हणून हिला सारखं हलवत राहायचं आहे। तर एवढी सोपी आहे ही कढी बनवायला, पण आपल्याला खूप अवघड वाटतं। खायला आवडते पण बनवता येत नाही। तर आजपासून माझी रेसिपी पाहिल्यावरती नेहमी बनवून खा। ही कढी आणि भात खूप टेस्टी असते। आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया, बाय।